हॅलो, आज आपण बोलणार आहोत 10 साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. फर्स्ट, रिस्पॉन्स टू नेम नसणं, म्हणजेच आवाज दिला तरी मूल आवाजाला रिस्पॉन्स करत नाही किंवा लेट रिस्पॉन्स करतं. सेकंड, आय कॉन्टॅक्ट कमी असणं किंवा इलसस्टेंड आय कॉन्टॅक्ट दिसतो. थर्ड, स्पीच डिले असणं. फोर्थ, रिपिटेटिव्ह बिहेवियर्स जसं की रॉकिंग, स्पिनिंग. फिफ्थ, इकोलॅलिक स्पीच, म्हणजे की जे तुम्ही बोलताय ते रिपीटमध्ये बोलणं. सिक्स्थ, केस कापताना, नख कापताना रडणं, म्हणजे सेन्सरी इश्यूज तुम्हाला दिसून येतात. सेवन्थ, रुटीन बदललेलं आवडत नाही. एट, स्ट्रॉंग बिहेवियर इश्यूज असणं. नाईन्थ, पुअर सोशलायझेशन, म्हणजे इतर मुलांशी खेळायला न आवडणं. टेन्थ, एकटं खेळायला आवडणं, स्वतःच्या दुनियेत मग्न राहणं. आता आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये काय सायन्स अँड सिम्पटम्स दिसत आहेत ते आपण बघितले. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये असे काही सिम्पटम्स, असे काही सायन्स जर दिसत आहेत, तर लेट न करता अर्ली इंटरव्हेन्शन घेण्यासाठी अर्ली डायग्नोसिस इम्पॉर्टंट असतं. म्हणूनच तुम्ही एक डॉक्टरचा कन्सर्न नक्की घ्या.